नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी प्रकटकाल इसवी सन 1856 ते 1878. 22 वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेलेल्या महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवानाचे श्री दत्तात्रयाचे अवतार तिसरे पूर्णावतार आहेत. गाणगापुराचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. मी नरसिंह भान असून श्रीशैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामीचे तोंडाचे उद्गार ते नरसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावाने वावरले. जीवन स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातील श्रीशैलम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून प्रकट झाले. त्यांनी येथे असेतू हिमालयच भ्रमण केले. स्वामी प्रकट दिन इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्याने गावातील खंडोबा मंदिर मुक्काम केले. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम संवत्सरे रविवार दिनांक 6/4/1856 हा होता. माहिती प्रकटीचा पूर्व पीठिका इसवी सन 1459 मध्ये माघ वद्य 1 शके 1380 या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापूर निर्गुण पादुका स्थापन केले व त्यानंतर श्रीशैल यात्रेची निर्मिती साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपस्या केली. हा काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ रचलं. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्याला त्या कर्दळी वनात लाकड तोडीत असताना त्यांच्या हातातून कुऱ्हाड निसटला व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्याच्यातून रक्ताचा धार उडाला व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एका आजानुबाहूने तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेव्हा अक्कलकोटाचे स्वामी समर्थ महाराज होते. आपल्या हातातून हा महापुरुषाला जखम झाला हा विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करत असताना ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाल मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. दीक्षा श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. नंतर मंगळवेढे नामक गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तेथील भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटले त्यांना आपल्या लीलेच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले. श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराजांना स्वामींची दीक्षा मिळाली आहे असे फार मोठे शिष्य होऊन गेले आहे. अक्कलकोट प्रवेश इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केले व तिथल्या 22 वर्षांच्या वास्तव्यास अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. अवतार कार्य समाप्ती स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन 1878 मध्ये त्यांनी एका आविष्कार संपविले असे नाटक केले आहे. स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे. स्वामींनी अवतार कार्य संपविले नाही. स्वामी समर्थ महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांनी मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अंत्यकाळापर्यंत करीत राहतील. आजही स्वामी समर्थ महाराज जो भेटेल त्यांचा उद्धार अनेक मार्गातून करीत आहेत. पुण्यतिथी
श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी चैत्रवद्य त्रयोदशी शके 1800 बहुधान्य नाम वस्तव अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान्हकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली, नाटक केले व नंतर स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. त्यानंतर स्वामी महाराज पुण्य कर्दळी वनात लुप्त झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर सोलापूरपासून 40 किमी अंतरावर महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे परमपवित्र तीर्थक्षेत्र आहे. अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तवाने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी हे अक्कलकोटला आले. ते शेवटपर्यंत तेथेच राहिले. 22 वर्ष स्वामींनी वास्तव्य वटवृक्षाच्या छायेत होते. आज त्या पुण्यस्थळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर उभे आहे. पवित्र वटवृक्षाखाली श्रीच्या निगुणी पादुका, शिवलिंग, श्री स्वामी संगमवरी मंगलमूर्ती व स्वामींच्या स्मृती वास्तूने हा मंदिर परिसर स्वामीमय झाला आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर पहाटे 5 वाजता कडकडीत आरती होते. कडकडीत आरतीपासून वस्त्रालंकार पूजा होईपर्यंत गाभाऱ्यातील पादुकेचे व शिवलिंगेचे दर्शन घडते. त्यानंतर मात्र त्यावर मुखवट चढवला जातो. श्री स्वामींची संगमावर मंगलमूर्तीचा श्री गुरुदेव दत्तात्रेय, गुरुदेव श्रीपाद वल्लभ, श्री गुरुदेव नरसिंह सरस्वती, शिवलिंगावरील श्री स्वामींच्या प्रसन्न मुखवटेच्या विलोभनीय दृश्य डोळ्यास पारणे फेडले जातात. भक्तांनी सकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत पूजा, अभिषेक, लघुरुद्र करता येते. सकाळी 11:30 वाजता नैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:45 वाजता आरती, धूपारती व शेजारती होते. रात्री 10 भाविकांसाठी दर्शन मंदिर बंद केले जाते. मंदिर गाभारा चांदीच्या नक्षीदार वक्राने सजवला आला असून गाभाऱ्याच्या मागे स्वामी छोटी सोनेरी मूर्ती आहे. दर गुरुवारी पालखी निघते. स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव चैत्रवद्य पासून चैत्रवद्य चतुर्दशीपर्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दत्त जयंती, गुरुद्वादशी असे अनेक उत्सव येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत उत्साहाने साजरे होतात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर परिसरात गणेश व मारुती व नागदेवतांची मूर्ती दर्शन घडते. मंदिरातील शेजघर समोर परिसरात 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून साकारलेले स्वामींचे 12 फूट लांब आणि 10 फूट रुंदीच्या शांतिदायक प्रतिमा आहे. मंदिराच्या पूर्वेला स्वामी भक्त ज्योतिबा मंडप आहे. वटवृक्षाखाली ज्योतिबा मंडप दिवसभर नित्यनाम जप, भजन, पूजन, ग्रंथ पारायण सुरू असते. श्री स्वामी समर्थ अन्न छात्र अक्कलकोट इतिहासातील महत्त्व असून हे पूर्वी संस्थान होते. येथे राजघराण्याची गादी असून भोसले हे संस्थानिक आहेत. श्रीमंत आणि फत्ते सिंहराजे भोसले पहिले, शहाजीराजे मालोजीराजे फत्ते सिंहराजे तिसरे व श्रीमंत विजय सिंहराजे भोसले असे पारंपरिक व कर्तबगार राजे होऊन गेले. अक्कलकोट शहराची ख्याती संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर पसरली. ती म्हणजेच दत्तावतार ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ महाराज यांचेमुळे श्री स्वामी समर्थांचा हा अवतार श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी कीर्तित झाला. श्रीमंत मालोजीराजे भोसले हे स्वामी भक्त होते. श्री स्वामी समर्थांचा हा पावनहार नगरी मध्ये नक्षत्र असावे ही संकल्पना जन्मोजय भोसले महाराजांचा उचलून धरली व 29 जुलै 1988 ही गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर हे नक्षत्र सुरू झाले.